नमस्कार, मी ज्ञानदेव काशीद या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रहो, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 149वी जयंती आहे। सर्वप्रथम आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही महत्त्वाचे संदेश द्यायचे आहेत आणि त्यांच्या विचारांचा जागर करायचा आहे। आज पाथर्डीला संध्याकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे। मी प्रवासात आहे आणि प्रवासात असताना आपल्यापर्यंत राजर्षी शाहू महाराजांचे छत्रपती शाहू महाराजांचे विचार पोहोचावेत या उद्देशाने हा छोटासा व्हिडिओ बघतो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य शेअर करा। मित्रहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजा म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत। त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे। परंतु त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे राजा तर होतेच, पण सर्वाधिक जास्त मला त्यांच्यामधला राजा तर भावतोच, पण त्याच्याही पेक्षा सर्वाधिक जास्त मला त्यांच्यामधला माणूस भावतो। कारण माणसांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून काम करतात। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या देशाच्या सामाजिक न्यायाचा पाया रचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, भारताच्या सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज। बाबासाहेब आंबेडकरांचे विधान फार बोलकं आणि आपल्याला विचार करायला लावणार आहे। कारण बाबासाहेब एवढे सहजासहजी कुठल्याही विषयावरती व्यक्त होत नाहीत आणि जेव्हा एखाद्या विषयावरती व्यक्त होतात त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो। बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू छत्रपतींना सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ का म्हणतात, त्याच्या पाठीमागच्या विचारांचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानमध्ये राजा म्हणून जे कायदे केले, जे न्यायनिवाडे केले आणि जी भूमिका घेतली, ती भूमिका फार महत्त्वाची आहे आणि ती समजून घेणं फार आवश्यकता आहे। खरं म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आपण त्यांचा इतिहासाच्या अंगाने विचार केला तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वारसदार आहेत, छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन केलं, पण या स्वराज्याचं सुराज्य कुणी केलं असा जर आपण विचार करायला लागलो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सापडतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी या स्वराज्याच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात। मग छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी होतं, शेतकऱ्यांचं होतं। ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी शिवछत्रपतींनी भूमिका घेतली, अगदी तशाच प्रकारची भूमिका राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतली। स्वतःच्या शस्त्रागारातल्या तलवारी वितळून त्याची शस्त्र बनवून, त्याचे नांगर बनवून, त्याची अवजारं बनवून शेतकऱ्यांना देणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। शेतकऱ्यांसाठी राधानगरीचा प्रकल्प उभा केला। आजही जाऊन बघा, छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेली धरणं, त्यातून काढलेले कालवे आणि त्या माध्यमातून निर्माण केलेल्या जलसिंचनाच्या सुविधा। एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये बाजारपेठ निर्माण केली आणि केवळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी किंवा कोल्हापूर संस्थानमधल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला कोल्हापूरमध्ये बाजारपेठ उपलब्ध असून चालणार नाही। कोल्हापूरचा माल इतर प्रदेशामध्ये गेला पाहिजे, विदेशात सुद्धा गेला पाहिजे। ही भूमिका घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला ट्रेन सुरू व्हावी यासाठी स्वतः प्रयत्न केले। आज आपण बघतो आहोत जिथे जिथे रेल्वे त्या त्या भागाचा विकास झालाय। मी बीड जिल्ह्यातला आहे, आजही आमच्या बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा प्रश्न खितपत पडलेला आहे। पण किती वर्षापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आग्रहाच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे कोल्हापूरला रेल्वे सुरू झाली। म्हणजे रेल्वे हे विकासाचं माध्यम आहे, ही भूमिका त्याच्या पाठीमागची होती। कोल्हापुरातला माल बाहेर प्रदेशामध्ये गेला पाहिजे, वेगळ्या ठिकाणी गेला पाहिजे, त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी दळणवळणाच्या सुविधा असल्या पाहिजेत। म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला त्या काळात रेल्वे सुरू केली।
म्हणजे शेतकऱ्यांना बी बियाणं दिली, खतं दिली, बैलजोड्या दिल्या, जलसिंचनाची सुविधा निर्माण केली, बाजारपेठ उपलब्ध करून दिली, दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या. केवळ शेतकऱ्यांनाच सुखी करून चालणार नाही, तर जे भूमिहीन आहेत, ज्यांच्याकडे शेती नाही, त्या लोकांचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि अशा माणसांसाठी सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराज काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाची विविध अंग आहेत. ज्या विषयाच्या अनुषंगाने किंवा या व्हिडिओची सुरुवात करताना जो विषय मी मांडला की सामाजिक न्यायाची भूमिका राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतली आणि आज या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. काय होती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची भूमिका? म्हणजे बघा तुम्ही, भारतामध्ये आपण म्हणतो भारतीय आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना, म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 50% आरक्षण देऊन खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचे पहिलं पाऊल उचललं. राजर्षी शाहू छत्रपतींचं हे क्रांतिकारी पाऊल होतं. जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना, जे अडलेले नडलेले आहेत, ज्यांना सामाजिक न्याय मिळालेला नाही, ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती झालेली नाही, यांना 50% आरक्षण देण्याची तरतूद केली. त्यावेळी या आरक्षणाला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अतिशय ताकदीचं पाऊल टाकलं आणि हे आरक्षण कायम ठेवलं. म्हणजे आरक्षणाचा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केला. सामाजिक न्याय देत असताना वेठबिगारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नष्ट व्हावी यासाठी कायदा केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मांडलेली भूमिका राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कृतीत आणली आणि 14 वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अतिशय क्रांतिकारी पाऊल टाकलं आणि सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केला. म्हणजे शेतकऱ्यावरती, रयतेवरती प्रेम करणारा हा राजा, वेगळ्या समाजावरती प्रेम करणारा हा राजा मला आणखी काही गोष्टींसाठी भावतो. कारण ज्या काळामध्ये समाज जातीपातीमध्ये अडलेला होता, धर्मामध्ये अडला होता, समाजामध्ये शिवाशिवी म्हणजे विटाळ व्हायचा, माणूस शिवला तर विटाळ व्हायचा, अशा देशातली व्यवस्था होती. आणि अशा वेळी लोकांना एकत्रित आणून एका छताखाली आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसतिगृह निर्माण केली. आणि वसतिगृह निर्माण केली असताना या देशातली जाती व्यवस्था इतकी बळकट झालेली होती की वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्रित आणणं ही गोष्ट सोपी नव्हती. आणि म्हणून पहिल्यांदा शिक्षणाचा प्रयोग करत असताना बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग मुस्लिम बोर्डिंग असेल, दिगंबर जैन बोर्डिंग असेल, मराठा बोर्डिंग असेल किंवा वेगवेगळ्या अगदी छोट्या छोट्या समाज घटकांना न्याय मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची 26 पेक्षा जास्त वसतिगृह स्थापन करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि ही कार्याची सीमा फक्त कोल्हापूरपुरती सीमित नव्हती, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये ही वसतिगृह निर्माण केली होती. आणि म्हणून जसं आपण छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वसतिगृहाचे जनक म्हणून देखील संबोधलं जातं, ओळखलं जातं. कोल्हापूर नगरी ही निसर्ग तिथला सुंदर आहे, त्या परिसरामध्ये निसर्ग आहे, पाऊस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तिथल्या शेतीला चालना देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. त्या कोल्हापूरमध्ये पिकणाऱ्या गुळाला किंमत देण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. एवढंच नाही तर कोल्हापुरातल्या लाल मातीतल्या मल्लांना ताकद देण्याचं काम सुद्धा, म्हणजे कुस्तीसारख्या खेळाला प्रतिष्ठा देण्याचं काम सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. एवढंच नाही तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कलावंतांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं, कलावंतांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलं. तर माती माणसावरती प्रेम करणारा हा माणूस, सर्वसामान्यांवरती प्रेम करणारा माणूस, रयतेची लेकरासारखी काळजी घेणारा हा माणूस आज लोकराजा म्हणून ओळखला जातो. आणि या लोकराजाचं स्मरण करत असताना आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलत असताना आज समाजातले वेगवेगळे प्रश्न जेव्हा माझ्या नजरेसमोर येतात, समाजात वाढत चाललेली जातीयता, समाजात वाढत चाललेली धर्मांधता, समाजात वाढत चाललेलं अज्ञान, समाजात वाढत चाललेलं दारिद्र्य,
समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला मात करायची असेल, या विषमतेला गाडून एक सामाजिक समता म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्नातला समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना, फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना. बंधू भगिनीनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा ही काही सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं, मानवतेचं काळीज असावं लागतं. आणि म्हणूनच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा विचार पुढे घेऊन जात असताना मला या निमित्ताने या छोट्याशा व्हिडिओचा समारोप करताना एक गोष्ट सांगायची की कोल्हापूरमध्ये वसतिगृहाची स्थापना करत असताना शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची मुलं एकत्रित येणार नाहीत म्हणून वेगवेगळी वसतिगृह निर्माण केली. पण या सगळ्या वेगवेगळ्या जातीतल्या धर्मातल्या वेगळ्या मुलांसाठी स्थापन केलेल्या वसतिगृहांचं एकत्रीकरण कसं झालं पुढे, याचा एक गंमतशीर किस्सा मी तुम्हाला सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील नावाचे गृहस्थ, कोल्हापूर जिल्ह्यातल्याच कुंभोज गावात त्यांचा जन्म झाला. कोल्हापूरमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी फार मोठी मदत केली. त्या भाऊराव पाटलांनी पुढे साताऱ्याला रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि रयत शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर त्यांनी साताऱ्यामध्ये बोर्डिंग स्थापन केलं, म्हणजे वसतिगृह स्थापन केलं. खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरू केलेली रयत शिक्षण संस्था, त्या रयत शिक्षण संस्थेला कर्मवीरांनी रयत हे नाव दिलं. कारण रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या दृष्टीनं अतिशय जिव्हाळ्याचा शब्द होता. कारण रयत प्रत्येक जाती धर्मातल्या, म्हणजे रयत या शब्दातून कुठल्या जातीचा बोध होत नाही, कुठल्या धर्माचा बोध होत नाही. रयत या शब्दामध्ये समता परिपूर्ण भरलेली आहे. आणि म्हणून बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांच्या मुलांसाठी, 18 पगड जातीतल्या लोकांसाठी शिक्षण मिळावं यासाठी रयत शिक्षण संस्थेचा प्रयोग कर्मवीर भाऊराव अण्णांनी जेव्हा साताऱ्यामध्ये केला आणि साताऱ्यामध्ये 18 पगड जातीतल्या मुलांसाठी शिक्षणासाठी जेव्हा वसतिगृह स्थापन केलं तेव्हा त्या वसतिगृहाला कर्मवीर भाऊराव पाटलांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं. मित्र, शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या जातीच्या मुलांसाठी वेगवेगळी वसतिगृह निर्माण केली. पण त्याच कर्मवीर अण्णांनी शाहू महाराजांचं नाव देऊन साताऱ्यामध्ये जे वसतिगृह स्थापन केलं त्या वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव दिलं. आणि ज्या वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव आहे त्या वसतिगृहात सगळ्या जाती धर्माची मुलं शिक्षण घेऊ लागली. मित्र, मला पुढे तुम्हाला सांगायचंय, गांधीजी मला वाटतं 1927ला साताऱ्याला आले कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था बघायला. आणि त्यांनी कर्मवीरांबद्दल खूप चांगले उद्गार काढले की कर्मवीरांचं काम हे मी जे साबरमतीच्या आश्रमात करू शकलो नाही ते काम सातारच्या या माळरानावरती या भाऊराव पाटलांनी केलंय. भाऊराव पाटील का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ आहे अशा शब्दात गांधीजी बोलले. परंतु गांधींनी खोचक प्रश्न विचारला कर्मवीरांना की कर्मवीर भाऊराव पाटील, कोल्हापूरहून साताऱ्याला आलात, तुम्ही इथं बोर्डिंग स्थापन केलं, बोर्डिंगला शाहू महाराजांचं नाव दिलंय, शाहू महाराजांनी असं तुम्हाला काय दिलं? म्हणजे त्यांचा बोलण्याचा मतितार्थ काय होता मला माहित नाही, पण कदाचित गांधीजींना असं म्हणायचं असेल की शाहू महाराजांकडून किती पैसे तुम्ही आणले आणि म्हणून या बोर्डिंगला तुम्ही शाहू महाराजांचं नाव दिलंय. तेव्हा कर्मवीरांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, गांधीजी, शाहू महाराजांकडून मी काही आणलं नाही, त्यांच्याकडून पैसा अडका आणला नाही, पण कोल्हापूर येताना, कोल्हापूरहून साताऱ्याला येताना शाहू महाराजांचा आभाळ एवढं विशाल काळीज घेऊन आलो. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस आणि सगळ्यांना आपल्या काळजात स्थान देणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा नावाचा माणूस फार मोठा माणूस आहे, आभाळा एवढा माणूस आहे, त्यांच्या कार्याला प्रेरणा आहे. अशा प्रकारचं कार्य, अशा शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव कर्मवीर अण्णांनी केला होता. अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना, संस्थेला आणि वेगळ्या शैक्षणिक संकुलांना जमीन देण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं. म्हणजे माती माणसावरती, शिक्षणावरती प्रेम करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मित्रो, व्हिडिओ छोटा आहे, बोलायचं जास्त, वेळ कमी आहे, पण या व्हिडिओचा समारोप करताना आपल्याला सांगायचं आहे की शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. जेव्हा उच्च शिक्षण घेऊन मुंबईला बाबासाहेब आले तेव्हा तेच शाहू महाराज कोल्हापूरहून बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी मुंबईला आले होते. बाबासाहेबांचा यथोचित सन्मान त्यांनी केला, गौरव केला, ज्ञानाचा सन्मान केला. बाबासाहेबांना पुढे माणगावला बोलवलं, तिथे अस्पृश्यांची परिषद झाली आणि शाहू महाराजांनी घोषणा केली की अस्पृश्यांचा नेता, गोरगरिबांचा नेता, ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेत, ज्यांना इथल्या व्यवस्थेनं पीडित ठेवलंय, त्या सगळ्या लोकांनी आता बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारावं. आणि शाहू महाराजांच्या शब्दाचा मान राखत तमाम बहुजन समाजाने बाबासाहेबांना स्वीकारलं, बाबासाहेबांचं नेतृत्व
त्यांचं ज्ञान मान्य केलं आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, तथागत महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेतून या देशाची राज्यघटना लिहिली आणि आज हा देश शाहू संस्थान जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये जे जे लोक कल्याणकारी कायदे केले होते, मला वाटतं ते सगळे कायदे आणि आणखी मानवतेच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, समानतेसाठी आणि समतेसाठी कायद्याचं पुस्तक अर्थात संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि या भारताला दिलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटचालीत सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं योगदान आपल्याला विसरता येत नाही. आणि म्हणूनच कदाचित बाबासाहेब असं म्हणाले होते, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करा. पण दुर्दैवाने मित्र, महाराष्ट्रात आज बघितलं तर फार आपण फेसबुक पुरती, व्हॉट्सअप पुरती राजर्षी शाहू छत्रपतींची, मला वाटतं कोल्हापूर वगळता फार दुसरीकडे उत्सव घेतले जात नाहीत. म्हणजे आम्ही बाबासाहेबांचं सुद्धा ऐकत नाहीत. ही गोष्ट वस्तुस्थिती आम्हाला मान्य करावी लागेल. आणि म्हणून या व्हिडिओच्या समारोपाच्या निमित्ताने सांगतो, आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार समजून घेतला पाहिजे आणि शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. एकत्रित येऊन त्यांच्या विचारांनी आपण सगळेजण पावलवाट चोखाळूया, एवढाच आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना 149व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.